नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आता या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची घडामोड येते ती जालन्यातून। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे, कारण जालन्यातल्या समृद्धी महामार्गाच्या हिश्श्यावर भागावर एक भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये भरधाव जाणाऱ्या ट्रकनं महिला मजुरांना चिरडलंय। या अपघातामध्ये 5 महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे। आपले सहकारी आणि आमचे प्रतिनिधी गणेश जाधव जोडले गेले। गणेश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो सर, हो सर। या महिला महामार्गावर कशा काय आल्या आणि हा भरधाव जाणारा ट्रक कुठून कुठे चालला होता? काटे सर, या अपघाताबद्दल सांगायचं झाल्यास अत्यंत समृद्धी महामार्गावर जे आहे मोठा भीषण अपघात झाला। यामध्ये 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि विशेष म्हणजे 5 ते 6 यामध्ये जखमी झाल्याचे देखील कळते। हा अपघात झाल्यानंतर जखमींना जे आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यावेळेस जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जे आहे गणेश जाधव, यातला एक पुढचा मुद्दा असा आहे जो अनुत्तरित आहे की महामार्गावर सर्वसाधारणपणे लोक येऊ नयेत म्हणून बऱ्यापैकी बंधनं असतात। ही माणसं तिथं आली कशी? हे समृद्धीवर महामार्गावर काम करणार असल्याची माहिती या ठिकाणी स्वतः आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर ते जे पिकअप व्हॅन ज्या महिलांना नेत असताना तिकडनं नागपूरवरून जो ट्रक होता त्या ट्रकने चिरडल्याची माहिती समोर येत आहे। ठीक आहे गणेश, धन्यवाद। या सगळ्या तपशिलाच्या साठी आपण अधिक माहिती घेऊन परत बोलूया। जालन्यातल्या कडवंची शिबिरातली ही घटना आहे। कडवंची शिवारामध्ये घडलेल्या या घटनेत नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकनं समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडलंय। त्यात 5 जणींचा मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे। सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत। एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे। मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे।